मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी रूममध्ये येते. जीवाला मिळालेलं जे ग्रीटिंग कार्ड असतं ना बड्डे निमित्त, ते ग्रीटिंग कार्ड ती लगेचच आता गादी खालून काढते आणि डोळे बंद करून लगेचच ते ओपनसुद्धा करते. मग त्यावरती लिहिलेलं असतं की हॅपी बड्डे जीवा सर, आणि ऑफिसमध्ये जी काही टीम असते ना त्या ऑफिसमधल्या टीमने ग्रीटिंग कार्ड त्याला दिलेलं असतं. त्यामुळे आता नंदिनी सगळ्यांची नावं वाचते तर केवरूनच नावं असतात. त्यामुळे नंदिनीला आता धक्काच बसतो. तिला असं वाटतं की छातीवर जे नाव काही कोरलेलं आहे क या अक्षराने, तिनेच हे ग्रीटिंग कार्ड जीवाला दिलं असेल आणि हा संशयच तिला तिच्या मनातील दूर करायचा असतो. परंतु ऑफिस स्टाफने हे ग्रीटिंग कार्ड दिल्यामुळे आता तिच्या जरा जीवात जीव येतो आणि ती म्हणते, बापरे, सगळ्यांची नावं केवरून सुरू आहेत का? त्यावेळी नंदिनीच्या मनात असणारा जीवाबद्दलचा गैरसमज हा दूर होतो. तेव्हा ती आता म्हणते, म्हणजे जीवा म्हणत होते की एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं, तर असेल खरंच त्यांचं एकतर्फी प्रेम, मग आपण कशाला उगीच एवढं खोलात तरी जायचं, असं नंदिनीला मनापासून वाटतं. म्हणजे आई म्हणतात ना तसं सध्या तरी आपण खांद्याच्या भूमिकेत आहोत, असं म्हणून ती त्या ग्रीटिंग कार्डकडे पाहतच राहते आणि गालातच हसते. आणि मग मानिनीचा डायलॉग मारत लगेचच ती म्हणते, शेवटी जे आपलं असतं ना ते आपल्याजवळ येतं म्हणजे येतंच. दुसरीकडे रम्याने सुद्धा नेमकं तेच ऐकलेलं असतं आणि मानिनीचं बोलणं विचारात घेता ती लगेचच पुढे पुढे जाते आणि म्हणते की जे आपलं असतं ते आपल्याजवळ येतंच. किती महत्त्वाचं सांगून गेली आहे मामी, आणि याचाच अर्थ मी एकदमच अगदी करेक्ट ट्रॅकवर आहे, कारण काव्य पार्थला तर काहीच रिस्पॉन्ससुद्धा देत नाही आहे. याचाच अर्थ पार्थसाठी त्याचा खांदा बनून कोण असेल तर मी. याचा अर्थ पार्थ फक्त माझा आहे आणि माझाच राहीन. आता बघतच राहा पार्थ, शेवटी तुझी आणि माझीच जोडी राहील, असा रम्या मनातच विचार करत खूपच खुश होते आणि पार्थच्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा रमते. तर इकडे पार्थ आणि काव्य हे दोघेही रिक्षातून घरी येतच असतात. तेव्हा घराजवळ रिक्षा थांबते. त्यावेळी काव्या लगेचच म्हणते, काय काय पाहताय काय माझ्याकडे तुम्ही? मग आता पार्थ हसतच तिच्याकडे पाहत असतो. तो म्हणतो, काही नाही, तुमचं चालू द्यात. तेव्हा ती घड्याळात बघते आणि म्हणते, काय हे मुंबईचं ट्रॅफिक, किती वेळ लागला मला घरी यायला, कळतच नाही. तेव्हा पार्थ आता अगदी लाजूनच म्हणतो, मला तर समजलंच नाही वेळ कसा गेला ते. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, काय उतरताय ना मग? तेव्हा तो म्हणतो, हो उतरतो की, असं म्हणून तो रिक्षातून खाली उतरतो. तर काव्यासुद्धा त्याच्या पाठोपाठ उतरते. त्यानंतर ते दोघेही आता रिक्षावाल्याला विचारतात, किती झाले? मग आता लगेचच रिक्षावाले काका म्हणतात, 200 रुपये. त्यावेळी पार्थ लगेचच पैसे देऊ लागतो. काव्यसुद्धा आता लगेचच पैसे पर्समधून काढत देत असते. मग आता पार्थ म्हणतो, अहो नका ना देऊ, राहू द्या. तेव्हा काव्या म्हणते, काव्य आहे ना ती कधीही कुणाकडून असे पैसे उधार घेत नाही, समजलं? माझे पैसे आता मीच देणार आणि तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे हा, नाहीतर मी तुमच्यासोबत पुन्हा कधीच रिक्षात बसणार नाही. तर आता पार्थला उगीच वाद नको म्हणून तो म्हणतो, ठीक आहे, द्या तुम्ही पैसे द्या तुमचे. मग आता ती लगेचच तिचे पैसे देते आणि पुढे जाते. तेव्हा पार्थसुद्धा आता त्याचे पैसे देतो आणि लगेचच काव्याकडे खूप वेळ पाहत राहतो. मग इकडे रम्या ही पार्थची वाट पाहत असते. तेव्हा आता पार्थ अजून कसा आला नसेल, आता मी त्याला फोन करू की काय, असा विचार तिच्या मनात येतो. तेवढ्यातच आता ती समोर पाहते तर काव्य आणि पार्थ एका पाठोपाठ येत असतात आणि ते पाहून आता रम्याला धक्काच बसतो. पार्थ सरळ तिच्या पाठोपाठ चाललेला असतो. तर लगेचच आता रम्या म्हणते, पार्थ, अरे तू एवढा वेळ हिच्याबरोबर होतास का? तेव्हा तो लगेचच थांबतो आणि विचारतो, काय म्हणालीस? त्यानंतर ती आता एकदमच शांत होते आणि विचारते, म्हणजे तू काव्याला पिकअप करायला गेला होतास का? तेव्हा तो म्हणतो, हो गेलो होतो, असं म्हणून तो तिच्याकडे पाहून आता हसतो. त्याला खरं तर काव्याकडे जायचं असतं. मग आता रम्या पुन्हा एकदा टोकते आणि विचारते, गाडी तर माझ्याकडे होती ना? तेव्हा तो म्हणतो, पिकअप करायला गाडी नाही तर इच्छा लागते, आणि ती इच्छा ना आहे माझ्याकडे, त्यामुळे सरळ गेलो आणि लगेचच यांना घेऊन आलो, असं म्हणून तो पुन्हा एकदा हसतो. त्यावेळी आता रम्याला राग येतो आणि ती विचारते, पण सकाळी भांडण झालं होतं ना तुमचं? मग आता पार्थ हसतो आणि म्हणतो, हो झालं होतं भांडण. तेव्हा रम्या रागातच विचारते, मग? आता पार्थ सांगतो, अगं रम्या, तुझं लग्न झालं ना मग तुला समजेल, कारण नवरा बायकोंमध्ये भांडणं अशी होतच राहतात. मग आता त्यावेळी तो तिच्याकडे लगेचच किल्ली मागतो. तेव्हा ती विचारते, काय
तो म्हणतो, अगं गाडीची किल्ली मागतोय मी. मग आता ती गुपचूपच हातात असणारी किल्ली पार्थच्या हातात टेकवते आणि तिला जरा धक्काच बसतो, कारण पार्थ जे काही म्हणाला होता ना ते सगळं तिला आठवतं. तेव्हा पार्थ हा थँक्यू गाडी आणल्याबद्दल असं म्हणून तिचे आभार मानत तो रूममध्ये जातो. तर आता रम्याचा चेहराच पडतो आणि ती आता एकदमच धक्क्याने विचारते, काय नवरा बायको? तर रात्री रम्या आता वसूकडे जाते आणि तिला सगळं काही सांगते. तेव्हा वसू विचारते, काय काय म्हणाला काय पार्थ, की नवरा बायकोची भांडणं? मग आता रम्या म्हणते, हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. त्यावेळी आता वसू लगेचच हसते आणि विचारते, मग अजून काय ऐकायचं बाकी राहिलं होतं ग रम्या? अगं नवरा बायकोंमध्ये भांडणं ही होतातच, तुला कळत नाही का? त्यावेळी रम्या म्हणते, पण कसली भांडणं? आणि ते दोघे काही नवरा बायको आहे का? अगं ती काव्या ना सतत चिडचिड करत असते अशी पार्थवर आणि त्याच्या कुठल्याही गरजा ती पूर्ण करत नाही. अगं कॉफी बनवणं किंवा बाकीची कामं जाऊ देत, अगं साधं स्माईलसुद्धा देत नाही ती पार्थला. अगं उलट मीच सगळं करत असते पार्थसाठी आणि अशी आयुष्यभर करायची तयारी सुद्धा आहे माझी. एवढंच काय तर ऑफिसमध्ये सगळी कामं अगदी छान पद्धतीने करतीये मी. तरीही सुद्धा तो पार्थ सारखा सारखा त्या काव्याच्याच पाठीमागे. त्यावेळी आता लगेचच वसू विचारते, की अच्छा मला आत्ता समजते, म्हणजे तू आता ऑफिसला जायला लागली, चांगली चांगली कपडे घालायला लागली आणि म्हणून तुला असं वाटतंय का की पार्थ तुला बिझनेस पार्टनरवरनं डायरेक्ट लाईफ पार्टनर करेल म्हणून? असं म्हणून वसू तिच्यावर हसते आणि म्हणते, कमाल आहे हा रम्या तुझी खरंच. आणि आपली पाणी पिते. त्यावेळी आता रम्या लगेचच तिच्याकडे जात पुन्हा तिला म्हणते, हा असा सपोर्ट मिळतो ना मला घरातून, अगं तुला काय वाटतं तो माझा होऊ शकत नाही का? आणि नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे आई? एक चांगलं स्थळ मी माझ्या हातातनं गमावलं म्हणून अजून सुद्धा तू नाराज आहे का माझ्यावर? कारण कधी कधी तू मला सपोर्ट करतेस आणि कधी कधी तू मलाच डिवचतेस. त्यामुळे मला कळतच नाही की नक्की तुझं नाही काय चाललेलं असतं. त्यावेळी वसू म्हणते, की मलाच कळत नाही रम्या नक्की तुझं काय चाललेलं असतं. आणि आवडत तर अजिबात नाही आहे रम्या तुझं हे वागणं बोलणं, पण काय करायचं, पोटीची पोरगी आहेस ना तू, आणि म्हणून माझा जीव तुटतो. आणि तू एकटी पडू नये ना म्हणून तुझे घरातले रचलेले इमले सगळे मी समजून घेत असते. पण तुला सांगू रम्या, मी नाराज आहे तुझ्यावर, खरंच नाराज आहे. कारण तुला आयुष्यात एकदा संधी आली होती रम्या, या घरातून पार्थच्या नसलेल्या आयुष्यातून तू बाहेर पडावंस आणि स्वतःचं चांगलं आयुष्य सुरू करावंस. पण नाही ना, तू गमावलीस ती संधी. आणि खरंच मला रम्या आता कळत नाहीये हे सगळं कुठपर्यंत आता जाणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, पार्थ ना आता काव्याला त्याची बायको म्हणवतोय आणि उद्या जर का काव्या पार्थला आपला नवरा म्हणायला लागली तेव्हा नक्की काय करशील तू? तेव्हा रम्याला आता खूपच राग येतो आणि ती रागातच म्हणते, आई बस कर आता. मग आता वसूला सुद्धा राग येतो आणि ती तेथून निघालेली असते. तेव्हा रम्या आता लगेचच वसूला समजावते, की आई थांब ना प्लीज, अगं आई थांब, अगं तू प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. आणि तसं बघायला गेलं ना तर पार्थच्या आयुष्यात त्याच्या जोडीदाराची जागा ना जरा रिकामीच आहे. अगं मला मान्य आहे, नंदिनी होती ना तेव्हा माझ्यासाठी होप्स अगदी शून्यच होते. अगं पण ती जागा भरता भरता नंदिनी अचानक दुसऱ्यांच्या आयुष्यात निघून गेली. आणि आता पार्थच्या आयुष्यात कोण आहे तर काव्या, पण काव्याला तिचा जोडीदार म्हणून पार्थला घ्यायचंच नाहीये. त्यामुळे नो नंदिनी आणि नो काव्या, ओनली रम्या असं म्हणून ती आता हसते. पण वसूला अजूनही तिचं हे बोलणं पटतच नसतं. पुढे आता ती म्हणते, पार्थ माझा होता आणि माझाच राहणार. तेव्हा वसूला आता तिच्या वेडेपणाचं काय करावं कळत नाही. मग आता वसू म्हणते, तू एक वेडी आणि तुझ्याबरोबर मी तर 7 वेडी. तेव्हा आता असं म्हणून ती तेथून जाते. तर रम्या म्हणते, वेडेपणा काय असतो हे अजून कुठेतरी बघितले घरच्यांनी, कारण प्रेमात पडलेल्या माणसाचा वेडेपणा काय थराला जाऊ शकतो ना ते रम्या आता दाखवेनच सगळ्यांना. त्यानंतर दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवा रूममध्ये असतात. तेव्हा जीवा आता लगेचच त्याचं ग्रीटिंग ते ड्रेसिंग टेबलवर पाहतो आणि नंदिनीला म्हणू लागतो, की मी तुझं जे नाव सेव्ह केलं आहे ना चकाचक बाई, ते काही वेगळं नाही आहे, कारण तुला तर सगळं चकाचक आवडतं. अगं माझ्या या असल्या वस्तू वरखाली करायला तुला कोण सांगतं ग? तेव्हा आता नंदिनी काही बोलणार तितक्यातच जीवा म्हणतो, अजिबात काही बोलू नकोस, एक शब्दसुद्धा नाही बोलायचा. का हात लावतेस का माझ्या वस्तूंना ग तू? आणि शोधायचं तरी काय असतं तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, 1 मिनिट शांत व्हा म्हटलंय ना, असं आहे ना, मला तुमच्या वस्तूंना हात लावायचाच नव्हता.
पुढे ती म्हणते की हे जे काही जे आवरलंय ना ते मी आवरलंच नाहीये, कारण माझा मूडच नव्हता आवरायचा. कल्पनाताईंनी सगळं आवरून ठेवलंय. आईंनी त्यांना इकडे रूममध्ये पाठवलं होतं की चादरी त्याचबरोबर उशांचे जे काही कवर आहेत ना ते धुवायला टाक म्हणून. गादीवरची चादर काढली आणि म्हणून हे ग्रीटिंग पडलं. जीवा म्हणतो अच्छा, म्हणजे कल्पनाताईंचा आत्मा आज चकाचक बाईमध्ये होता म्हणायचं. त्यावेळी आता असं म्हणून तो गप्प राहतो तर नंदिनी बडबड करू लागते आणि म्हणते की तुम्हाला जे समजायचंय ना ते समजा हवं तर, पण एकतर मला कुणाच्याही असं पर्सनल आयुष्यामध्ये घुसायला आवडत नाही. आणि तरीही सुद्धा मी हे ग्रीटिंग असं उघडून बघितलं, पण खूप छान आहे हा, हे ग्रीटिंग कुणीतरी तुम्हाला खूपच प्रेमाने दिलंय. तेव्हा लगेचच आता तो म्हणतो वेडी आहेत ही सगळी लोक, बघ ना सगळ्यांची नावं कशी के पासून सुरू होतात. त्यावेळी तो म्हणतो की लास्ट इयर माझा बड्डे तिकडे ऑफिसमध्ये सेलिब्रेट केला होता आणि दादाने पार्टी दिली होती, तेव्हा या सगळ्यांनी मिळून मला हे कार्ड दिलं होतं. त्यावेळी नंदिनी आता हसते आणि लगेचच जीवाला म्हणते ऑफिसमधले सर्वजण खरंच तुम्हाला ना खूप मिस करत असतील. तेव्हा जीवा एकदमच शांत होतो तर नंदिनी विचारते तुम्ही नाही मिस करत का ऑफिसला? हो, म्हणजे तुमचं काम, तुमचा डेस्क, त्याचबरोबर ऑफिसमधली तुमची सगळी मित्रमंडळी, त्यामुळे विचारलं, तुम्ही मिस करत असालच ना. तर इकडे पार्थ हा हॉलमध्ये असतो आणि त्याला मानिनीचा फोन आलेला असतो. तो खूप हसतो आणि विचारतो काय आई, अगं तू बाबांबरोबर डिनरला गेली आहेस का? पण आई अगं तू तर नेहमी म्हणायचीस ना की बाबा रोमॅन्टिक नाही, बाबा लक्ष देत नाही, पण बघ बाबा बिझनेस डिनरसाठी सुद्धा जाऊन आले आणि तुला लेट नाईट डिनरला सुद्धा घेऊन गेले. किती सॉलिड आहेत बघ माझे बाबा. पण नाही आई, तुझी आणि माझी टीम तीच असणार आहे, ती अजिबात बदलणार नाही. बरं आई कर ना आता एन्जॉय. आणि वसू आत्या झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोपली असेल तर आता घरच्यांबद्दल तो सगळं काही सांगतो आणि माते तू काळजी करू नकोस, घरात तर एकदम शांतता आहे, तू आता एन्जॉय कर ना रोमॅन्टिक डेट, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. त्यानंतर पार्थ फोनवर बोलून आता आपल्या रूममध्ये जातो तर पार्थला लगेचच ते कुणीतरी एक माणूस येतो आणि तो रूममध्ये जाताना पाहतो. त्याचा चेहरा कापडाने झाकलेला असतो तर तो असतो दीपक, कारण त्याने चेहऱ्यावरचं कापड आता काढलेलं असतं. मग आता अशी मान तो मोडतो आणि म्हणतो आज काहीही झालं तरी माझं मी काम करणार आणि नंदिनीला संपवणारच, असं म्हणून तो लगेचच आता पार्थच्या रूमकडे जातो. आणि त्याला वाटतं की पार्थ आणि नंदिनीचं लग्न झालंय, म्हणूनच तो आता एक आयडिया करतो आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला काही दरवाजा उघडत नाही. दुसरीकडे नंदिनी आता जीवाला हट्ट करते की तुम्ही ना एकदा ऑफिस जॉईन करास, तुम्हाला छान वाटेल, कारण आपल्याकडे कितीही पैसे असले ना तरीही माणसाने काम हे करत राहावं नेहमी. मला ना माझं काम खरंच खूप आवडतं. सुरुवातीला मला माझ्या आईबाबांना माझ्या कामाची खूप काळजी असायची, त्यांना कळत होतं की माझं काम चांगलं आहे आणि लोकांच्या उपयोगी सुद्धा पडणार आहे, तरीही माझ्या कामात पोलीस, व्यसनी लोक, गुंड या सगळ्यांशी बोलणं येतच ना आणि त्यामुळे त्यांना अजूनच टेन्शन यायचं. तेव्हा आता जीवा विचारतो मग. त्यावेळी नंदिनी म्हणते तुमचा स्टाफ जसा सपोर्टिव्ह आहे ना तसा माझा स्टाफसुद्धा माझी नेहमी काळजी घेतो. तर इकडे काव्य ही नाईट क्रीम हाताला आणि चेहऱ्याला लावत असते. तेव्हा पार्थ आपला चष्मा काढतो आणि म्हणतो की तुम्ही हे जे काही हाताला चेहऱ्याला लावताय ना, त्यावेळी आता काव्या म्हणते त्याला नाईट क्रीम म्हणतात. पार्थ म्हणतो ते दिवसासुद्धा लावता येतं हे मला माहीत आहे, मला सांगा हे मुलं लावतात का हो? त्यावेळी काव्या विचारते तुम्हाला लावायचंय का? मग त्यावेळी पार्थ म्हणतो तुमच्यासारखं सुंदर दिसायचं असेल तर का नाही, असं म्हणून तो आता हसतो. तेव्हा काव्या लगेचच त्याला नाईट क्रीम देते. मग आता तो विचारतो काय लगेचच दिलं? मग आता ती म्हणते की हो देणारच ना, आणि ही क्रीम लावल्यामुळे ना सौंदर्य वगैरे वाढतं असं काही नाही आहे. पार्थ विचारतो मग? काव्या म्हणते हे फक्त स्किन केअर रुटीन आहे. मग पार्थ म्हणतो काय झालं त्यात, मी सुद्धा माझ्या स्किनची केअर करेल, मी वापरेन रोज ही क्रीम आणि वाटलं ना तर मी तुम्हाला या क्रीमचे रोज 50 रुपये देईन. त्यावेळी काव्या विचारते आता कसले 50 रुपये? मग आता तो म्हणतो मगाशी नाही का रिक्षातून उतरल्यानंतर तुम्ही 100 रुपये दिले, मी माझे 100 रुपये दिले, तसंही मी कुणाची उधारी ठेवत नाही, मी देऊन टाकेन तुम्हाला 50 रुपये, अशी गंमत तो करतो. तेव्हा काव्या लगेचच उशी घेते आणि त्याच्या अंगावर फेकणार असते. मग आता तो विचारतो काय पिलो फाईट खेळायची आहे का तुम्हाला? तर काव्या म्हणते आता गप्प बसा ना, का उगीच त्रास देत आहे? तेव्हा तो म्हणतो नाही त्रास देत, आता मी वॉशरूमला जाऊन येतो हा. तेव्हा ती म्हणते आता हे अनाऊन्स करायची काही गरज आहे का, जायचंय तर जा, असं म्हणून
ती आता लगेचच झोपून घेते। इकडे आता दीपक हा कसा बसा तो दरवाजा उघडतो आणि दरवाजाच्या फटीतून आतमध्ये पाहतो, तर तेथे पार्थ आता म्हणतो की काव्या ऐका ना, मी नसेल तर तुम्ही शोधत राहाल ना इथे, म्हणून म्हटलं की तुम्हाला सांगावं। काव्या फक्त आपल्या ब्लँकेटमधून हात बाहेर काढत निघा ना आता असं म्हणते, तर पार्थ हा हसतच तिकडे जातो। तेव्हा आता दीपक हे सगळं पाहतो आणि म्हणतो मला नकार देऊन इथे या पार्थ बरोबर सुखाचा संसार करतेस का? गुड बाय नंदिनी, आता संपलीस तू असं म्हणून तो तिच्याकडे रागात पाहत आणि लगेचच रूममध्ये येतो। तेव्हा आता त्याला वाटतं की ती नंदिनी आहे, तर काव्या कूस बदलते। तर आता दीपक हा काही न पाहता लगेचच काव्याच्या तोंडावर अशी उशी दाबतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा काव्या लगेचच त्याच्या पोटातच अशी लात घालते आणि त्याला दुसरीकडे पाडते आणि मोठ्या मोठ्याने पार्थ पार्थ असा आवाज देते। तेव्हा पार्थला आवाज देत असताना तिची अगदी धांदल उडालेली असते, ती खूप घाबरलेली असते। हा लगेचच आता तो तिचं तोंड दाबतो आणि तिला चाकूचा धाक दाखवतो। तर आता दीपक मनात विचार करतो ही तर काव्य आहे आणि नंदिनी कुठे गेली? आता ती त्याला कशीबशी अशी बाजूला ढकलते। मग नंतर पार्थ आता तेथे येतो, तर पार्थ येताच आता लगेचच दीपक हा पळून जातो। तेव्हा आता पार्थसुद्धा दीपक पाठोपाठ पळत असतो, तर काव्या खूपच घाबरलेली असते। इकडे दीपक हा बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पार्थसुद्धा त्याच्या पाठीमागे त्याला पकडण्यासाठी धावत असतो। मग पार्थ कसा बसा आता त्याला पकडतो। त्यावेळी जीवा आणि नंदिनीसुद्धा आता पार्थचा आवाज ऐकून लगेचच बाहेर येतात। तेव्हा कोण आहेस तू, कोण आहेस तू असं पार्थ त्याची गचंडी पकडत जोरात त्याला विचारत असतो। मोठ्या मोठ्याने तिथे गोंधळ चाललेला असतो। त्याचवेळी आता जीवा येतो आणि म्हणतो दादा काय झालं? मग आता दीपक लगेचच तेथून सटकतो। आता पार्थ आणि जीवा हे दोघेही दीपक पाठोपाठ पळतात। तेव्हा कोण आहेस तू असं मोठ्या मोठ्याने ते त्याच्या पाठीमागे पळत त्याला विचारत असतात। त्यावेळी काव्यासुद्धा बाहेर येते आणि नंदिनीसुद्धा। मग काव्या खूप घाबरलेली असते। त्यावेळी नंदिनी विचारते काव्य तू ठीक आहेस ना? तेव्हा आता नंदिनीला काव्य म्हणते नाही ताई, मला खूप घाबरल्यासारखं होतंय अगं, माझ्या तोंडावर अशी उशी पकडली होती। तेव्हा नंदिनी म्हणते की थांब तू इथे जरा शांत राहा, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते। तेव्हा काव्य म्हणते नाही ताई तू कुठेही जाऊ नकोस, मला सोडून तर जाऊच नको, मला खूप भीती वाटते, थांब तू इथेच। मग पार्थ आता लगेचच धावत तेथे येतो। त्यावेळी नंदिनी आता विचारत असते मला एक कळत नाही असा कसा तो घुसला तुमच्या रूममध्ये? तेव्हा पार्थ आता विचारतो काव्य तुम्ही ठीक आहात ना, काही झालं तर नाही ना? तू नंदिनी म्हणते हो ती ठीक आहे, पण तो माणूस पकडला का त्याला? तेव्हा बाईकवरून निसटून तो पळून गेला असं पार्थ म्हणतो। तेव्हा काव्या खूपच घाबरते आणि विचारते बापरे तो पळून गेला, मग आता करायचं काय? तेव्हा जीवासुद्धा तेथे येतो। तर नंदिनी विचारते काय झालं? मग आता तो होता कोण माणूस नक्की? आपल्या घरात असा अचानक घुसलाच कसा काय? हे सिक्युरिटीवाले काही झोपले होते का? एकाला काढून आलोय मी आत्ता। त्यावेळी या सिक्युरिटी एजन्सीवाल्याला फोन करतो आणि सिक्युरिटी वाढवतो असं पार्थ म्हणतो। तेव्हा लगेचच आता काव्या म्हणते ताई खूप डेंजर होता ग तो माणूस, त्याने अशी उशी पकडली माझ्या तोंडावर आणि एका हातात त्याचे चाकू होता, तो असा उशी तोंडावर ठेवून दाबण्याचा प्रयत्न करत होता, मला मारण्याचा प्रयत्न करत होता। ताई माझा जीव जाईल की काय असं वाटत होतं ग मला। तेव्हा जीवासुद्धा आता खूपच घाबरतो। त्यावेळी नंदिनी म्हणते हे ना सगळं खरंच खूप हॉरिबल आहे। तेव्हा पार्थ म्हणतो नाही उद्याच्या उद्या पोलीस कंप्लेंट करूयात। तेव्हा काव्य लगेचच त्याच्याकडे जात त्याला म्हणते नाही पार्थ तुम्ही अजिबातच पोलीस कंप्लेंट करू नका। मग आता पार्थ विचारतो का बरं? तेव्हा आता ती म्हणते पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर चौकशी आली, मग घरातले सगळे मोठे माणसं म्हणतील की काव्य तू घराबाहेर पडू नको, मग 24 तास असं घरातच राहायचं का मी? त्यामुळे प्लीज घरातील अजिबात मोठ्या माणसांना हे काही कळू देऊ नका। अहो कुणीतरी भुरटा चोर असेल आणि आपल्या घरात शिरला तो चोरी करायला, मग आता त्याच्यासमोर मी आल्यावर त्याला प्रश्न पडला असेल काय करायचं, मग तो मला मारून टाकणार असेल। तेव्हा आता जीवा काळजीनेच म्हणतो एक मिनिट, मरणाच्या गोष्टी करण्याची अजिबातच गरज नाहीये। मग आता सर्वजण जीवाकडे पाहतच राहतात। तेव्हा नंदिनी म्हणते की काव्या अगं हे बघ असं काहीही होणार नाहीये। त्यानंतर आता पार्थ म्हणतो एनिवेज रात्र खूप झाली आहे, आता झोपूयात। तर नंदिनी म्हणते की तुला भीती वाटत असेल ना, माझ्या रूममध्ये झोप, तुला शांतपणे झोप तरी लागेल। तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे काव्या तुम्ही नंदिनीच्या रूममध्ये जा।
आणि जीवा तू माझ्या रूममध्ये चल. त्यावेळी आता जीवा म्हणतो नाही मी बाहेरच झोपतो इथे. तेव्हा पार्थ आता त्याच्यावर ओरडत म्हणतो गुपचूप आतमध्ये यायचंय तुला. त्यावेळी आता काव्याला लगेचच पार्थ म्हणतो नशीब तुम्ही पार्थ पार्थ म्हणून हाक मारली म्हणून अनर्थ टळला हा. तेव्हा जीवा आता काव्याकडे पाहतच राहतो. तेव्हा काव्य आता नंदिनी बरोबर जात असते आणि मागे जीवाकडे पाहते. तेव्हा जीवाला सुद्धा आता काव्याबद्दल खूप टेन्शन येतं आणि तो काव्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रम्या ही किचनमध्ये येते. नंदिनीला म्हणते काय ग तू तुझ्या बहिणीला खूप प्रोटेक्ट करते ना, बघ तुझ्या नाकावर टेचून नाही तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला घेऊन गेले ना तर नाव रम्या नाही लावणार. त्यावरती नंदिनी हसते की मी नंदिनी आहे आणि नंदिनी बोलून दाखवत नाही तर करून दाखवते. तर आता दुसरीकडे काव्या विचारते काय रे जीवा, काल रात्री माझ्यासमोर उभा असलेला जीवा खरा होता की या फोटोतला जीवा खरा आहे. माझी ताई ना खुश असते आता तुझ्या बरोबर आणि तू सुद्धा खूप खुश असतोस आता माझ्या ताई बरोबर. तेव्हा लगेच जीवा म्हणतो आमची खोली आमचा फोटो आमच्या संसाराचं काय करायचं ना ते मी माझं बघेन, तू फक्त तुझा संसार सांभाळ असं रागात असतो म्हणतो. तेव्हा काव्याला खूप वाईट वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.